मित्रांनो, विज्ञान हा विषय अवघड नाही. आपल्याला गरज आहे तर ती फक्त अभ्यास करण्याची पद्धत जी आहे ती बदलण्याची गरज आहे. मी तुम्हाला एक उदाहरण घेऊन सांगतो बघा, की आपण 2014मध्ये हा प्रश्न विचारलेला, की सुक्रोज इज अ मिक्सचर ऑफ. सुक्रोज कशाचं मिक्सचर आहे? ठीक आहे. आणि त्यानंतर बघा मागच्या 5 वर्षामध्ये देखील या टाईपचा प्रश्न आपल्याला आलेला नाही आहे. त्यामुळं 2025च्या एक्झामसाठी हा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे. कदाचित रिपीट प्रश्न हाच आपल्याला येऊ शकतो. मग आता बघा अशा वेळी आपण ट्रॅडिशनल वे काय आहे, तर आपण काय करतो बघा, आपण काय करतो की आपण हे रट्टा मारण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आपण काय करतो, रट्टा मारण्याचा प्रयत्न करतो की माल्टोज आहे. मग आपण काही लोक काय करतील, आद्याक्षरे घेतील, स्टार्टिंगचे वर्ड MGG ओके किंवा SGF असं काहीतरी आद्याक्षर घेतील. पण बघा अगेन ही आता या ज्या ट्रिक वगैरे ज्या आहेत ना, तर त्या आउटडेटेड होत आहेत. कारण का बघा, की ट्रिक इतक्या साऱ्या होत आहेत की त्या ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला एक ट्रिक बनवण्याची गरज भासत आहे. मग अशा वेळी आपण एक स्मार्ट वे काय करू शकतो बघा. एक स्मार्ट वे काय आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपण कसा अभ्यासाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने करू शकतो, ज्यामुळे आपल्याला दीर्घ कालावधीसाठी ज्या गोष्टी आहेत, जो अभ्यास आहे तर तो आपल्याला रिटेन करता येईल, लक्षात ठेवता येईल. तर बघा हे सर्व कार्बोहायड्रेट्सचे टाईप आहेत. पहिला त्याचा टाईप आहे मोनोसॅक्राइड आणि दुसरा डायसॅक्राइड. आता मोनोसॅक्राइडमध्ये हे 3 टाईपचे येतात, ग्लुकोज, फ्रक्टोज, गॅलेक्टोज. अगेन मला हे तुम्हाला टीच करायचं नाही आहे, त्यामुळे तुम्ही थोडंसं वेट करा. तुम्हाला समजून जाईल की कशा वेगळ्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करू शकता. ओके, मी तुम्हाला अजिबात टीच करणार नाही, मी फक्त तुम्हाला सांगत आहे की कशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. ओके. आणि डायसॅक्राइड जे आहे तर त्याचे टाईप आहेत माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज. मग आता बघा एक सिंपल तुम्ही गोष्ट लक्षात ठेवली की हे GFG आणि हे माल्टोजचं M, सुक्रोजचं S आणि लॅक्टोजचं L. हे आपण आद्याक्षर घेऊन एक ट्रिक बनवू शकतो. ठीक आहे. म्हणजेच काय की जर का आपल्याला मोनोसॅक्राइड विचारलं तर GFG असेल आणि डायसॅक्राइड विचारलं तर MSL असेल. ओके, म्हणजे मोनोसॅक्राइडमध्ये ग्लुकोज, फ्रक्टोज आणि गॅलेक्टोज येतात आणि डायसॅक्राइडमध्ये माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज येतात. इथपर्यंत ठीक आहे. पण आपल्याला असा प्रश्न एक्झामला आलेला नाही. आपल्याला काय विचारलं आहे बघा, की सुक्रोज हे कशाचं मिक्सचर आहे. मग अशा वेळी आपण काय करू शकतो बघा, आता इथून पुढचा शब्द आणि शब्द व्यवस्थित ऐकत चला, तुम्हाला अभ्यासाचा एक नवा पर्स्पेक्टिव्ह मिळून जाईल. ओके. बघा मी काय करू शकतो, थोडंसं व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आहे. बघा आजपर्यंत आपण ॲन्सर रायटिंगचा कोर्स घेतला, पॉलिटी रिव्हिजनचा कोर्स घेतला, त्यामध्ये देखील मी तुम्हाला, आणि यूट्यूबवर देखील आपले भरमसाठ व्हिडिओ आहेत, त्यामध्ये देखील मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की डायरेक्टली रट्टा मारू नका, फक्त थोडंसं ऑब्झर्व करा. थोडंसं तुम्ही जर का ऑब्झर्व केला ना, अभ्यास जो आहे खूप इझी बनून जातो. बघा काय ऑब्झर्वेशन आहे, मी सिम्पली काय करतो, यांना नंबर देतो 1, 2 आणि 3. म्हणजे ग्लुकोज 1, फ्रक्टोज 2 आणि गॅलेक्टोज 3. मग जेव्हा आता मला M म्हणजे काय आहे, M कशाचं मिक्सचर आहे हे लक्षात ठेवण्यासाठी मला बघा मी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवणार, M म्हणजे 1+1. ओके. M म्हणजे काय, 1+1. म्हणजेच काय बघा, G+G, ग्लुकोज प्लस ग्लुकोज इज इक्वल्स टू माल्टोज. आलं का उत्तर आपलं. ठीक आहे. त्यानंतर S म्हणजे काय, 1+2. सिम्पल ट्रिक. S म्हणजे काय, 1+2. आता 1 काय आहे, ग्लुकोज आहे आणि 2 काय आहे, फ्रक्टोज आहे. बरोबर. सिम्पल ट्रिक. S म्हणजे काय, 1+2. यावरून तुम्ही सुक्रोज म्हणजे ग्लुकोज प्लस फ्रक्टोज ही गोष्ट लक्षात ठेवू शकता. अगेन L आलं. L म्हणजे काय लक्षात ठेवायचं, 1+3. आता 1 काय आहे, ग्लुकोज आणि 3 काय आहे, गॅलेक्टोज. एवढं सिम्पल ट्रिक. एक तुम्ही काय लक्षात ठेवला बघा, GFG MSL किंवा GFG मसाले असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि याला फक्त तुम्ही काय केला, दुसरी गोष्ट नंबरिंग केला 1, 2, 3. मग जेव्हा तुम्हाला M म्हणजे काय प्रश्न आला, 1+1. S म्हणजे काय, S म्हणजे काय, सुक्रोज म्हणजे काय आलं तर 1+2. आणि जेव्हा तुम्हाला लॅक्टोज म्हणजे काय किंवा लॅक्टोज हे कशाचं मिक्सचर आहे याच्यावर जेव्हा प्रश्न येईल, तेव्हा तुम्ही 1+3 करा. इझिली तुमचा विदाऊट कन्फ्युजन तुम्हाला तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचता येईल. लक्षात येते का बघा, यालाच म्हणतात थोडंसं वेगळ्या पद्धतीनं काय करणे, ऑब्झर्व करणे. बघा पाठांतर करणे, तुम्ही आपल्या डोक्याला किती ताण देणार आहे. ओके, लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. बघा अनेक विद्यार्थी देखील बघा आपला पॉलिटीचा जो कोर्स आहे तो पाहिल्यानंतर अनेक विद्यार्थी मला म्हणजे एक ॲप्रिसिएशनसाठी मेसेज करतात. त्यांना मी म्हणजे एक काय म्हणू शकतो बघा, की का विद्यार्थी तो आपला कोर्स म्हणजे त्यांना आवडत आहे, कारण की त्यांना त्यामध्ये ना मी काय केलेलं आहे की त्या गोष्टी इझिली करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच पद्धतीनं बघा या गोष्टी तुम्ही बघा आद्याक्षर लक्षात ठेवला, वेगवेगळ्या ट्रिक बनवलात तर अगेन तुमच्या मेंदूला काय होईल बघा, की तो लक्षात ठेवणं अवघड बनून जाईल.
जितक्या इझिली तुम्ही तुमच्या मेंदूला गोष्टी देणार आहे तितका मेंदूला देखील इझी बनून जाते त्या गोष्टी दीर्घ कालावधीसाठी लक्षात ठेवण्यासाठी. लक्षात येते. आता बघा ही सिंपल ट्रिक तुम्ही इथून पुढचं एक 6 महिने जरी या गोष्टीकडे नाही पाहिलात ओके तरी देखील तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल. ठीक आहे. सिंपल आपण काय केलं GFG मसाले आणि त्यांना नंबरिंग केलेलं आहे. ओके. अगेन मला सांगायचं हेच आहे बघा की अशा म्हणजे ऑब्झर्वेशन तुमचं स्ट्रॉंग बनवा. जर का तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करायला शिकलात ना विज्ञान हा विषय विज्ञानच नाही सर्व विषय खूप इझी बनून जातील. अगेन लास्टली बघा एक ॲडव्हर्टाईज आहे आपल्या पॉलिटी कोर्सबाबत. मित्रांनो आजपर्यंत तुम्ही अनेक कोर्स केलेले असतील पण तुम्ही कधी ऐकलात का की कोर्स जर का तुम्हाला नाही आवडला तर फी रिफंड केली जाईल. नाही ना. तर बघा आम्ही देत आहोत तुम्हाला गॅरंटी. कशाची गॅरंटी. जर का तुम्हाला हा पॉलिटीचा कोर्स आपला नाही आवडला तर तुम्हाला कोणताही प्रश्न न विचारता 100% फी रिफंड केली जाईल. यावरून तुम्ही आपल्या कोर्सच्या क्वालिटीचा अंदाज लावू शकता. या कोर्समध्ये असं काय आहे ज्यावर म्हणजे माझा देखील इतका विश्वास आहे की मी तुम्हाला रिफंडबाबत ग्वाही देत आहे. ठीक आहे. आणि तुम्ही हा कोर्स का परचेस करावा असं या कोर्समध्ये काय आहे तर बघा यामध्ये आपण पहिली गोष्ट यामध्ये 3 गोष्टी आहेत आपण 1 बाय 1 डिस्कस करूया. एक म्हणजे आपण कंपॅरेटिव्ह स्टडीचा यामध्ये वापर केलेला. मग त्यामध्ये सर्व ऑब्झर्वेशन जे काय असतील तर मी ते तुम्हाला टीच केलेले आहेत. उदाहरणार्थ बघा मी तुम्हाला सांगतो यामध्ये आपण गव्हर्नर आणि प्रेसिडेंट हे कंपेअर करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलेला. हायकोर्ट सुप्रीम कोर्ट अगेन कंपेअर करून लक्षात ठेवण्याचा काय केलेला प्रयत्न केलेला. अमेंडमेंट देखील इतक्या छान पद्धतीने टीच केलेलं आहे की ते दीर्घ कालावधीसाठी आपल्याला लक्षात ठेवता येतील. उदाहरणार्थ बघा आपल्याला अमेंडमेंटवर प्रश्न येतो की 42व्या घटना दुरुस्तीनुसार कोणकोणत्या अमेंडमेंट केलेल्या आहे. सिम्पली तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवला काय ज्या प्रोव्हिजनमधून सेंट्रल गव्हर्नमेंट स्ट्रॉंग आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ती प्रोव्हिजन 42व्या घटना दुरुस्तीनुसार असेल. सिम्पल एक गोष्ट लक्षात ठेवायची. आणि ज्या काही प्रोव्हिजन आहेत तर त्या फक्त 1-2 वेळा वाचून घ्यायच्या. अगेन आपल्याला प्रश्न येतो की 44व्या घटना दुरुस्तीनुसार काय केलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या फक्त की म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीनुसार ज्या गोष्टी बदललेल्या त्यांना रिव्हर्स करण्याचा प्रयत्न 44व्या घटना दुरुस्तीमध्ये केलेला आहे. ओके. आता हे खूप छान पद्धतीने मी आपल्या कोर्समध्ये टीच केलेलं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला एक छोटंसे ग्लिम्स त्याचे देत आहे. ओके. अगेन बघा आपण बिल्स पाहतो. ऑर्डिनरी बिल आहे. ठीक आहे. फायनान्शियल बिल 1 फायनान्शियल बिल 2 त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल. मग यामध्ये आपल्याला प्रश्न येतो बघा कोणासाठी प्रेसिडेंटची शिफारस आवश्यक आहे कोणासाठी स्पीकरचं सर्टिफिकेशन लागते कोणाकोणासाठी जॉईंट सिटिंग होऊ शकते. ओके. कोणासाठी प्रेसिडेंटच्या पूर्व परवानगीची आवश्यकता आहे. मग जर का तुम्हाला मी विचारलं पटकन की सांगा फायनान्शियल बिल 1साठी स्पीकरचं सर्टिफिकेशन लागतं आहे का तर अगेन बघा खूप आपलं कन्फ्युजन होतं आहे की अरे 1साठी लागते की 2साठी लागते. या उलट त्या कोर्समध्ये मी सिम्पल तुम्हाला एक पॅटर्न ड्रॉ करून दाखवलेला आहे कोणाला लागतं आहे कोणाला नाही. ओके. अशा पद्धतीनं खूप इझिली मी त्या गोष्टी त्या कोर्समध्ये टीच केलेल्या आहेत. अगेन अजून एक मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल सांगतो की आपल्याला रिपोर्टवर प्रश्न येतो कोण कोणाला रिपोर्ट सादर करतो कोण कोणाच्या सर्व्हिस आणि कंडिशन ठरवतो यावर प्रश्न येतो. मग अशावेळी बघा जर का आपण प्रत्येक एक गोष्ट जसं की कॅग आहे हा रिपोर्ट कोणाला देतो अशा गोष्टी आपण म्हणजे लक्षात ठेवतो म्हटला तर टोटल 20 ऑर्गनायझेशन आहेत. अगेन आपल्या मेंदूला खूप ताण येऊ शकतो पाठांतर करतो म्हटलं तर. सिम्पली एक गोष्ट आणि त्याचे अपवाद एक फॅक्ट त्याचे अपवाद एवढं लक्षात ठेवलात इझिली गोष्टी सगळ्या तुमच्या लक्षात येऊन जातील. आता हे तुम्ही जेव्हा आपला प्ले स्टोअरवरून मंजिल ICS हे ॲप डाउनलोड कराल ओके त्यामध्ये कोर्स या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही डेमो लेक्चर पाहून घ्या. कोर्स या सेक्शनमध्ये गेल्यानंतर कंटेंटवर जा. ठीक आहे. त्यामध्ये डेमो लेक्चर पाहून घ्या तुम्हाला या सर्व गोष्टींचा अंदाज येईल. ठीक आहे. आता डेमो लेक्चरमध्ये बघा मी खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने इन डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. डेमो लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला म्हणजे मी शुअर आहे की तुम्ही 100% तो कोर्स परचेस करणार. ठीक आहे. अगेन दुसरी गोष्ट यामध्ये काय आहे जेणेकरून तुम्ही हा कोर्स परचेस करावा तर बघा यामध्ये आपण ॲक्टिव्ह रिकॉल या मेथडचा वापर केलेला आहे. म्हणजे आपण काय करतो बघा अभ्यास देखील तेथेच करतो आणि त्याचं रिव्हिजन देखील तेथेच होऊन जातं. आता याचा अर्थ काय आहे हे जेव्हा तुम्ही डेमो लेक्चर पाहाल तेव्हा तुम्हाला बरीच क्लॅरिटी मिळून जाईल. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीनं जर का तुम्हाला पॉलिटी बघा एक 15 ते 20 दिवस एक्झामसाठी राहिलेले आहेत. हा कोर्स फक्त 11 तासामध्ये कंप्लीट होतो बरं का. फक्त 11 तासामध्ये 2 दिवस जरी तुम्ही दिलात पॉलिटीला तर बघा तुम्हाला हा कोर्स म्हणजे पॉलिटीला
15पैकी 15 मार्क मिळवण्यासाठी मदत करू शकतो. ठीक आहे. तर नक्की तुम्ही डेमो लेक्चर पाहून घ्या आणि जर का तुम्हाला वाटत असेल तर नक्की तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. या कोर्सबाबत काय डाऊट असेल तर तुम्ही 9604935285 या नंबरवर संपर्क साधू शकता. हा कोर्स जो आहे तर तो कोर MPSC करणारे प्लस कंबाईन करणारे अशा दोघांसाठी उपयुक्त आहे. तर नक्की तुम्ही हा कोर्स ट्राय करावा. या कोर्सची व्हॅलिडिटी कंबाईनची एक्झाम होईपर्यंत म्हणजे कंबाईनची प्रिलिम्स होईपर्यंत आहे, ज्याची फी ही फक्त 149 रुपये आहे. ओके. बघा, खूप सारे आपण पैसे खर्च करतो, त्या मानाने 149 रुपये हा खूप निग्लिजिबल अमाऊंट आहे. आणि अशातच बघा, जर का तुम्ही 25 ऑक्टोबरच्या आत जर का कोर्स परचेस केला आणि दिवाळी DIWALI हा जर का कुपन कोड वापरला तर तुम्हाला फ्लॅट 60 रुपये डिस्काउंट मिळेल आणि हा कोर्स फक्त 89 रुपयाला अवेलेबल होऊन जाईल. तर जास्त विलंब न करता आजच तुम्ही या कोर्ससाठी एनरोल करा. लास्टली बघा, असा बराच क्वालिटी कंटेंट जसे की बघा इलिमिनेशन टेक्निक, की तुम्ही कित्येक रुपये खर्च करून हा इलिमिनेशन टेक्निकचा कोर्स परचेस करता. इलिमिनेशन टेक्निकबाबत बऱ्याच गोष्टी ज्या गोष्टी बघा की त्या महागड्या क्लासेसवाले देखील टीच करत नाहीत, त्या गोष्टी मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवर अवेलेबल आहेत. तर ते देखील तुम्ही पाहून घेऊ शकता, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशाच पद्धतीनं बघा पॉलिटीचे PYQ असतील, अगेन बऱ्याच गोष्टी आपल्या क्वालिटी कंटेंट यूट्यूबवर अवेलेबल आहे. तर तुम्ही नक्की ते देखील पाहू शकता. अशाच अपडेटेड राहण्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल मंजिल ICS देखील जॉईन करू शकता, ज्याची लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये देखील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. लास्टली बघा, जर का तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओमधून तुमच्या जर्नीला एक वेगळी दिशा मिळत आहे, तुमच्या जर्नीमध्ये एक व्हॅल्यू ॲडिशन होत आहे, तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत देखील म्हणजे हा प्लॅटफॉर्म मंजिल ICS नावाचा प्लॅटफॉर्म पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.